बायफ या स्वयंसेवी संस्थेकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यातूनच ग्रामीण भागातील विकासाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना इंधन निर्मितीसाठी बायोगॅस हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. ग्रामीण आणि शहरी भागात बायोगॅसचा वापरही वाढत आहे. बायोगॅसचे घरगुती वापरासाठी गॅस, सेंद्रिय खत असे विविध उपयोग आहेत. पारंपरिक बायोगॅस निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या संचामध्ये काही त्रुटी होत्या. त्या दूर करून पुण्यातील बायफ विकास संशोधन प्रतिष्ठानने नवीन यंत्रणा उपलब्ध केली आहे. ही यंत्रणा वापरण्यास सोपी आणि पूर्वीपेक्षा अधिक फायदे मिळवून देणारी आहे. बायफ विकास अनुसंधान परिषद ही संस्था जवळपास गेली 49 वर्षे झालं ग्रामीण विकास या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे प्रकल्प आणि योजना राबवते. आणि ह्याच ग्रामीण विकास योजनेअंतर्गत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रोजेक्ट किंवा वेगवेगळ्या योजना ह्या राबवल्या जातात. आणि सर्वांना आपल्याला परिचित आहे की ग्रामीण विकासामध्ये मूलभूत पाया जो आहे तो शेतकरी आहे. आणि हा जो शेतकरी आहे ह्या शेतकऱ्याकडं शेतीसोबतच पशुधन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि पशुधन विकास हा करत असताना त्या पशुधनापासून जे काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याचा वापर त्या शेतकऱ्याचा फायदा मिळवून देण्यासाठी किंवा फायदा वाढवण्यासाठी कसा करता येईल हा आपल्यापुढे एक महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण शाश्वत शेती ज्याला म्हणतो तर एक इंटिग्रेटेड योजना जी आहे तर ह्या इंटिग्रेटेड अक्षय ऊर्जा योजना व शाश्वत शेती या योजनेअंतर्गत आपण एक प्रकल्प राबवला गेला. पारंपरिक गोबर गॅस तयार करण्याच्या संचामध्ये बदल होत गेला. पूर्वीच्या यंत्रणेतील त्रुटी दूर झाल्या. त्यामुळे अक्षय ऊर्जेचे नवे मॉडेल तयार झाले आहे. त्यातून 6 व्यक्तींच्या कुटुंबाची इंधनाची गरज भागवली जाऊ शकते. सर्वसाधारणपणे एका शेतकऱ्याकडे जर 2 ते 3 जनावरं असतील आणि त्याचं कुटुंब 5 ते 6 माणसांचं कुटुंब असेल तर ह्या जर 5 ते 6 माणसांच्या कुटुंबांची जी गॅसची गरज आहे ती ह्या 2 ते 3 जनावरांपासून निघणाऱ्या शेणापासून जो बायोगॅस तयार होतो त्या बायोगॅसपासून आपण ही गरज भागवू शकतो. हा उद्देश आम्ही समोर ठेवून अशा प्रकारचं एक वेगळं मॉडेल तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण सिंटेक्स सारख्या नावाजलेल्या कंपनीची टाकी वापरतोय. त्याच्यामुळे जे पारंपरिक पद्धतीमध्ये बायोगॅस तयार करतो आणि त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या ह्या त्रुटी याच्यामध्ये आपण काढून टाकलेल्या आहेत. छोट्या बायोगॅस प्रकल्पासाठी चांगल्या कंपनीकडून उभारणीसाठी तयार असा संच तयार केला जातो. कमीत कमी 5 वर्षांसाठी त्याला दुरुस्तीची गरज भासत नाही. त्यातून दिवसाला 2 घनमीटर गॅस उपलब्ध होतो. स्लरी आणि त्यातून गाळलेले पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. छोट्या बायोगॅसवरती 5 ते 6 लोकांच्या कुटुंबाचा पूर्ण स्वयंपाक होऊ शकतो. त्यासाठी साधारणपणे 2 किंवा 3 जनावरं शेतकरी कुटुंबाकडे असायला हवीत. त्यांचं 40 ते 50 किलो शेण आणि 40 ते 50 लिटर पाणी हे दोन्ही मिक्स करून त्या बायोगॅसचं जे तोंड आहे ज्याच्यामध्ये आम्ही इनलेट म्हणतो त्यामधून ते घालायचं. आणि नंतर आपल्याला साधारणपणे 2 घनमीटर एवढा गॅस एका दिवसामध्ये मिळतो. तो गॅस साधारणपणे 5 ते 6 तास चालतो. कुटुंबाचा सकाळचं 2-2.5 तास आणि संध्याकाळचं 2-2.5 तास एवढा वेळ चालवून त्याचा पूर्ण स्वयंपाक त्याच्यावरती होऊ शकतो. साधारणपणे एका कुटुंबाचं त्यामुळे वर्षाकाठी 10 ते 12 सिलेंडरची बचत होते. यामध्ये महत्त्वाचं असं आहे की हा जमिनीवरती बसवता येतो त्यामुळे फार कष्ट घ्यायला लागत नाही. दुसरं असं की 5 ते 6 वर्षापर्यंत आपल्याला त्यातला साका म्हणजे स्कम काढायला लागत नाही. आणि तिसरं आम्ही केलेलं संशोधन आहे ती स्लरी कशी हँडल करायची.
सर्वसाधारणपणे आधीचे गोबर गॅस आपण बघितले तर तिची स्लरी जी आहे त्यामुळे डास, माशा याचा प्रादुर्भाव होतो. पण आम्ही ती स्लरी फिल्टर करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे गाळण्याचं एक छोटंसं तंत्र डेव्हलप केलं आहे. छोट्या बायोगॅस संचातील स्लरीतून गाळलेले पाणी परसबागेसाठी वापरता येते. त्याचा उपयोग जास्त स्फुरद असणारे प्रोम हे खत तयार करण्यासाठी करता येतो. त्यातून खतावरील खर्चात बचत होते. त्याबरोबरच जमिनीची उत्पादकता वाढण्यास मदत असते. ती जी स्लरी बाहेर पडते तिच्यातलं जवळजवळ सर्व पाणी सेपरेट करतो. आता हे जे सेपरेट होणारं पाणी आहे ते पाणी आपण 2 ते 3 प्रकारे वापरू शकतो. म्हणजे स्लरी पहिल्या फिल्टरमध्ये पडणार, सुरुवातीचे 12 तास ती फिल्टर होते, परत तो ट्रे आपण दुसऱ्या फिल्टरवर ठेवतो, म्हणजे 100% किंवा 100% त्याचं फिल्ट्रेशन होतं. आणि 100% फिल्ट्रेशन झाल्यानंतर जे पाणी खाली जमा होईल ते पाणी आपण एक तर पाण्याची कमतरता असेल तर तेच पाणी परत शेणामध्ये मिक्स करण्यासाठी आपण 50% वापरू शकतो, किंवा ते पाणी आपण आपल्या जवळपासच्या ज्या परसबाग असेल किंवा शेती असेल तिथे वापरू शकतो. कारण याच्यामध्ये नायट्रोजन म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश हे भरपूर असतं. किंवा त्या पाण्यावरती आपण एक पातळ स्वरूपामध्ये, द्रव स्वरूपामध्ये बायोफर्टिलायझर सारखं फर्टिलायझर तयार करू शकतो. असे 2-3 उपयोग आहेत. आता फिल्टर झालेली जी स्लरी आहे तो केक आपण एका ठिकाणी जर दररोज साठवत गेलो तर त्याचा ढीग करून आपण उत्कृष्ट प्रकारचं गांडूळ खत तयार करू शकतो. हा गांडूळ खतामध्ये साधारणपणे नत्र, स्फुरद, पालाश जर बघितलं तर 1 ते 1.5% असतं. तर याच्यामध्ये आपण रॉक फॉस्फेट म्हणजे खनिज आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरस खूप असतं. हे खाणीमध्ये मिळतं, नैसर्गिक स्रोत आहे, त्यामुळे आपण कुठलंही केमिकल किंवा रसायन याच्यात वापरत नाही. ते घालून जर आपण गांडूळ खत तयार केलं तर 1 ते 1.5% फॉस्फरस किंवा स्फुरद याच्यापेक्षा आपल्याला 17% स्फुरद याच्यातलं वाढवता येते. तर त्याला आपण प्रोम म्हणजे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा जास्त स्फुरद असलेलं कंपोस्ट हे तयार करू शकतो. हे खत जे तयार होईल एका गोबर गॅसचं स्लरीचं निघून ते साधारणपणे 2 टनापर्यंत खत वर्षभरात शेतकऱ्याला मिळू शकतं, जे की आज बाजारामध्ये साधारणपणे 7,000 रुपये टनाने मिळते. तर एक बायोगॅस जर शेतकऱ्यांनी बसवला तर त्याची 10 ते 12 सिलेंडर्स वाचतील, म्हणजे ते 7 ते 8,000 रुपये त्याची बचत झाली. आणि 2 टन जे गांडूळ खत त्याला मिळणार आहे त्याचे साधारणपणे आपल्याला 14,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील. म्हणजे टोटल किंवा एकूण बघितले तर आपल्याला 21,000 रुपयाचं रिटर्न्स एका वर्षी मिळते. आणि ही बायोगॅस जी सिस्टम आहे तिचा खर्च असा शेतकऱ्याला काही नाही आहे. याबरोबरच आपण त्या जो साका मिळणार आहे त्यापासून आपण शक्य झाल्यास व्हर्मी वॉश घ्यावा, जो स्प्रेसाठी किंवा ठिबकमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये आपल्याला द्रव स्वरूपातील फर्टिलायझर म्हणून वापरता येईल. शेतीसाठी खतांची गरज असते, त्यातही जैविक खतांमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. हे लक्षात घेऊन बायोगॅसच्या लहान संचातून जैविक द्रवरूप खत तयार करता येतं. जेव्हा आपण बायोगॅसमधून जे पाणी येतं आणि जे फिल्टर होतं त्या फिल्टर झालेल्या पाण्यामध्ये काही जीवनसत्वे हे नैसर्गिकरित्या गाईच्या शेणामधून आलेली असतात. गाईच्या शेणांमध्ये आल्यानंतर त्या जीवनसत्वांचा उपयोग करून सूक्ष्मजीव आपण जे त्यांच्यामध्ये फॉस्फरस युक्त सूक्ष्मजीव सोडणार आहोत, PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला म्हणतात, त्या बॅक्टेरिया त्यामध्ये आपण सोडतो. ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव इथे वाढतात आणि हे वाढलेले सूक्ष्मजीव आपण शेतामध्ये दिल्यानंतर नैसर्गिकरित्या जे जमिनीमध्ये उपलब्ध असलेलं फॉस्फरस आणि आपण जे
पुन्हा फॉस्फरस ऍड करतो, म्हणजे शेतामध्ये देतो, त्या फॉस्फरसचा सुद्धा योग्य वापर वनस्पतींना प्रोव्हाइड करण्याचं काम हे सूक्ष्मजीवाणू करतात. हे स्फुरदयुक्त जीवाणू आपण जेव्हा बाजारामधून 1 लिटरच्या क्वांटिटीमध्ये आणतो, त्याची किंमत ही वाजवीपेक्षा जास्त असते आणि जैविक खतांची गुणवत्ता ही सूक्ष्मजीवाणूंच्या संख्येवरती ठरत असते. इथे जेव्हा हे सूक्ष्मजीवाणू आपण बायोगॅस स्लरीच्या पाण्यामध्ये सेपरेट फिल्टर केलेल्या पाण्यामध्ये टाकतो, त्यावेळी त्यामध्ये नैसर्गिकरित्या असलेले अन्न घटक आणि धातूंचा उपयोग करून हे सूक्ष्मजीवाणू वाढतात. म्हणजेच काय की 1 लिटरच्या पैशांमध्ये शेतकऱ्यांना 50 लिटरचा फायदा होतो. त्यासाठी 2 पद्धती ते बायफने विकसित केलेल्या आहेत. त्यातली एक पहिली पद्धत अशी आहे की जे फिल्टर झालेलं पाणी आहे त्या पाण्यामध्येच सूक्ष्मजीवाणूंचं सोडून देणं. PSB चे सूक्ष्मजीवाणू जे बाटलीमध्ये मिळतात ते सूक्ष्मजीवाणू त्या पाण्यामध्ये सोडून दिल्यानंतर 3 दिवस ठेवावेत. 3 दिवस ठेवल्यानंतर हे सूक्ष्मजीवाणू तिथे वाढतात. सूक्ष्मजीवाणू तिथे वाढल्यानंतर या सूक्ष्मजीवाणूंचं युक्त तयार झालेले ते बायोगॅस स्लरी वॉटर, सेपरेटेड वॉटर जे फिल्टर केलेलं आहे, त्यांचा उपयोग आपण पिकांचा खत म्हणून करू शकतो. बायफने संशोधित केलेली छोटी बायोगॅस यंत्रणा बहुपयोगी आहे. सध्या ही यंत्रणा सातारा, भंडारा, नागपूर जिल्ह्यातील शेतकरी वापरत आहेत. शेतकऱ्यांनी छोट्या बायोगॅस यंत्रणेचा वापर अवश्य करावा. त्यातून शाश्वत विकासाच्या दृष्टीने पडणारे पाऊल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. ता